सेलू तालुक्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धडक प्रहार. 3 महिलांवर गुन्हे. 16,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सेलू दिनांक 1 जुलै. सेलू शहरासह तालुक्यातील हदगाव पावडे येथे अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी मंगळवार 30 जून रोजी धडक कारवाई करत 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 3 महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. एकाच दिवशी 3 ठिकाणी झालेल्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या धडक मोहिमेचा परिसरात चर्चा सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65F अन्वये लताबाई शंकर काळे वय 40 यांच्या राहत्या घरासमोर छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले. यात मुद्देमालाची किंमत 7,500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कलम 65F अन्वये सीताबाई शंकर पवार वय 65 राहणार वालूर नाका सेलू यांच्या घरासमोरून हातभट्टी दारूचे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय तालुक्यातील हदगाव पावडे येथे कलम 65E अन्वये शुक्रा रमेश काळे वय 31 यांच्याकडून विना परवाना विक्रीसाठी ठेवलेल्या देशी दारू निंगरीच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. या तिन्ही कारवाईमध्ये संबंधित 3 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान, पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर हे करत आहेत. सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू.